ती थकली, ती थांबली, पण हरली नाही. संकट कितीही आली समोर तरी त्यापुढं झुकली नाही. तळपणारा सूर्य असो की दाटलेला काळोख, तिनं तमा कशाचीच बाळगली नाही. शिवबांची लेक ती उंच कड्यांना सुद्धा घाबरली नाही. धावत राहिली, चालत राहिली, प्रत्येक पावलागणिक नवा इतिहास घडवत राहिली. शिवकार्याची प्रेरणा, जिद्दी बाणा, रायगडी जिचं झालं कौतुक, त्या आसमाची ही कहाणी. ही गोष्ट आहे ध्येयवेड्या आंतरराष्ट्रीय धावपटू आसमा कुर्णेची. कोल्हापूरची कन्या आसमा कुर्णे हिनं युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट झालेले 12 किल्ले धावून पूर्ण केलेत. याआधी सुद्धा तिनं कोल्हापूर ते रायगड हे 300 किलोमीटर अंतर 4 दिवसात धावत जाण्याचा उपक्रम यशस्वी केला होता. त्याचबरोबर पुरंदर ते कोल्हापूर हे 300 किलोमीटर अंतर 4 दिवसात धावत पूर्ण केलं होतं. यासह आजवर अनेक राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होत तिनं बक्षिसं पटकावली आहेत. 12 किल्ले धावण्याची मोहीम ती पहिल्यांदाच करत होती. ही मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल शिवराज्याभिषेक दिनी रायगडावर संयोगिताराजे छत्रपती यांच्या हस्ते होन देऊन तिचा सत्कार करण्यात आला होता. आसमा कुर्णे ही मुलगी आहे. तुम्ही 12 युनेस्को फोर्ट जे 4000 किलोमीटर रनिंग केलेली आहे शिवाजी महाराजांच्यासाठी. मी रायगडवर तिसऱ्यांदा आले, पण ज्यावेळेला पहिल्यांदा आली त्यावेळेला कोल्हापूर ते रायगड 300 किलोमीटर पळण्यासाठी मी राजाकडे गेली होती आणि त्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला त्या विश्वासावर मी आज 12 किल्ले पूर्ण करू शकली आणि मला याचा फार आनंद आहे. महाराजांचा आशीर्वाद असाच तुमच्यावर राहो. तुम्ही महाराजांचे विचार असेच जगभर पोहोचवा. नुसतं महाराष्ट्र नाही, जगभर पोहोचवा. खूप खूप आशीर्वाद. आसमानं 12 जानेवारीला म्हणजेच राजमाता जिजाऊंच्या जयंतीदिनी कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या प्रवासाला सुरुवात केली. या मोहिमेच्या माध्यमातून तिनं नव्या पिढीनं मोबाईल विश्वातून बाहेर येऊन गडकोट किल्ल्यांचं संवर्धन आणि इतिहास समजून घेण्याचं काम करावं असा लाख मोलाचा संदेश दिलाय. त्यातून मला युवा पिढीपर्यंत एकच मेसेज पोचवायचा आहे की आजकालची युवा पिढी जी मोबाईलमध्ये गुंतलेली आहे त्यांनी जर मोबाईल थोडा साईडला ठेवून जर आपल्या गड किल्ल्यांसाठी वेळ दिला तर आपले गड किल्ले जोपासायला युवा पिढीकडून मदत होईल. फुल ना फुलाची पाकळी तरी युवा पिढीकडून गेली पाहिजे, कारण की आपणच ती युवा पिढी आहोत जो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जपू शकतो आणि पुढच्या पिढीला दाखवू शकतो. हा युवा पिढीसाठी माझा मेसेज होता हे 12 किल्ले धावत असताना. कोल्हापूरहून निघाल्यानंतर तिनं सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, प्रतापगड, रायगड, राजगड, लोहगड, शिवनेरी, जिंजी, साल्हेर, खांदेरी असा 4000 किलोमीटरचा प्रवास करून 29 मे रोजी ती पन्हाळगडावर पोहोचली. ती ज्या जिल्ह्यात जाईल त्या ठिकाणचे जिल्हाधिकारी तिचं स्वागत करत आणि तिच्यासोबत रुग्णवाहिका आणि डॉक्टर देत. तिचा राहण्या खाण्याचा सर्व खर्च शासनाच्या वतीनं करण्यात आला. यासाठी तिला कोल्हापूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह माजी खासदार संभाजीराजे छत्रपती आणि संयोगिताराजे छत्रपती यांची मोठी मदत झाली. दररोज ती 30 ते 35 किलोमीटर धावत असे. या सगळ्या प्रवासादरम्यान तिला अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं. डोक्यावर आग ओकणारा सूर्य, अंगाची लाही लाही करणारा उष्ण वारा, दाटलेला काळाकुट्ट अंधार, तर कधी सह्याद्रीच्या जंगलातून जाताना हिंस्त्र प्राण्यांचा हल्ला होण्याची भीती. या सगळ्या आव्हानांचा सामना करत तिनं मोठ्या जिद्दीनं हा प्रवास पूर्ण केलाय. मासिक पाळी दरम्यान असह्य वेदनांची तमा न बाळगता धावत राहिलेल्या आसमानं आपल्या ध्येयावरच्या निष्ठेपुढं शारीरिक वेदना क्षुल्लक असतात हे दाखवून दिलं. शिवनेरीच्या दिशेनं प्रवास सुरू असताना तिला टायफॉईड झाला. त्यामुळं नाईलाजानं तिला महिनाभर प्रवास थांबवावा लागला.
मी ज्यावेळेला 19 फेब्रुवारीला शिवजयंतीला शिवनेरीवर पोचली त्यावेळेला मला टायफॉईडची लागण झाली. त्यामुळे मला 1 महिना माझी ही मोहीम थांबवावी लागली. तरीसुद्धा मी त्यातून उठून पुढचे किल्ले करण्याचा निर्धार केला. कारण की छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला लढायला नाही तर लढायला शिकवलेलं आहे. या कठीण काळात तिला इतिहास अभ्यासक विनायक खोत यांची मदत झाली. खोत दाम्पत्यांनी तिला रुग्णालयाऐवजी आपल्या घरी नेऊन उपचार केले. घरच्यासारखं वातावरण आणि खोत दाम्पत्याची माया यामुळं तिला लवकर बरं व्हायला मदत झाली. या प्रवासात तिला अनेकांनी शुभेच्छा देत प्रोत्साहन दिलं. शिवनेरीवर तिला पहिला हिरकणी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. हा सन्मान तिनं मराठमोळ्या वेशभूषेत स्वीकारला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी तिचं अभिनंदन केलं. साताऱ्यात आल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले आणि राजघराण्यानं तिचं स्वागत करत तिचं अभिनंदन केलं. कोल्हापुरात पोहोचल्यानंतर आमदार सतेज पाटील यांनी तिच्या शिवकार्याचं कौतुक करत अभिनंदन केलं. यासह तिच्या पुढील मोहिमेसाठी मदतीचं आश्वासन दिलं. या सगळ्या प्रवासात जाईल तिथं पोलीस, स्थानिक प्रशासन, विविध पक्ष आणि सामाजिक संघटना यांच्या वतीनं तिचं अभिनंदन करण्यात येत होतं. आजही तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. या श्रेयात तिनं संपूर्ण महाराष्ट्राला सहभागी करून घेतलंय. आणि हे माझ्या एकटीचा प्रवास नव्हता तर अख्ख्या महाराष्ट्राचा होता. मी एकटी धावत नव्हते तर अख्खं महाराष्ट्र माझ्याबरोबर धावत होतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पोहोचवण्यासाठी अख्ख्या महाराष्ट्राने मला सपोर्ट केला आहे. त्यांची मी आभारी आहे. या सर्व प्रवासाचं यशस्वी नियोजन सुनील यादव यांनी केलं, तर शुभम पाटील, मयुरी टकले यांची तिला धावण्यासाठी साथ मिळाली. यानंतर आता तिनं कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व किल्ले धावण्याचा संकल्प केलाय. हा प्रवास फक्त 12 किल्ल्यापुरता मर्यादित नाहीये, तर छत्रपती शिवाजी महाराजांचे 360 किल्ले आहेत तो धावून पूर्ण करायचं माझं स्वप्न आहे. तर ह्याची सुरुवात मी नक्कीच कोल्हापूरपासून करेन. मी कोल्हापूरपासून ह्याची सुरुवात करून 360 किल्ले धावून प्रत्येक घराघरातून युवा पिढीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पोहोचवण्याची व जनजागृती करण्याचं कार्य पुढे करणार आहे. आज तिनं जे यश प्राप्त केलंय ते अवघ्या तरुणाईसाठी प्रेरणादायी आहे. आसमानं धावत राहावं, नवनवीन यशोशिखरं पादाक्रांत करावीत याच सदिच्छा. एस न्यूजसाठी कॅमेरामॅन जितेंद्र शिंदेसह संगम कांबळे.